सोलापूर शहरामध्ये महापालिकेची आज सर्वसाधारण सभा होती। या सभेमध्ये ज्या पद्धतीनं सोलापूर शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही जवळजवळ आता तिसरं या ठिकाणी अर्थसंकल्प आज सादर करणार, परंतु या ठिकाणी सध्या महापालिकेमध्ये सध्या तमाशा चालू आहे। हे तमाशाचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना भाजपने राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे येते आहे, परंतु भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अर्थसंकल्पाची सभा काढली आणि शिवसेनेच्या विरोधी पक्ष नेता जो तमाशा करतो महापालिकेमध्ये नेहमी, जो महेश कोटे या ठिकाणी तमाशा या ठिकाणी महापालिकेचा चालवलेले, दुसरे या जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख या दोघांनी या सोलापूर शहराला सत्यानाश करण्याचं ठरवलेलं आहे। म्हणून नगरसेवकाला या ठिकाणी वेटीस धरणे, मग तो कुठल्याही पक्षाचा नगरसेवक राहू दे, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जरी नगरसेवक असला तरी त्याला त्या ठिकाणी बोलता येत नाही। म्हणून या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असू द्या किंवा आम्हाला सहकार्य करणारे इतर पक्ष असू द्या, आमची भूमिका एक आहे की पहिल्या वर्षी जे बजेट या ठिकाणी ठरलं होतं ते बजेट या ठिकाणी आम्हाला द्या, ही आमची प्रमुखपणे या ठिकाणी मागणी होती। ते बजेट आम्हाला व्यवस्थित दिलं नाही। दुसऱ्या वर्षी या ठिकाणी बजेट झालं, ती सुद्धा बजेट आम्हाला व्यवस्थित या ठिकाणी मिळालंच नाही। आणि तिसऱ्या वर्षीचं जे बजेट आहे या ठिकाणी आज त्यांनी दाखल करण्यासाठी या ठिकाणी आजची तारीख पुढे गेली। आमचं ह्याच्यातून एवढंच म्हणणं आहे, ह्या शहराचा आपल्याला विकास मिळवून करायचा आहे। मग या ठिकाणी शहराचा विकास मिळवून करत असताना यांना जरी गाढवाप्रमाणे यांना गाढवपणाची सुद्धा अक्कल नाही म्हणून आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही 4 गाढवं आणलेले आहेत। जरी यांना बुद्धी देऊ दे, ती गाढवाची तर बुद्धी घ्या जरा, म्हणजे गाढव तर या ठिकाणी चांगलं काम करत आहे, काम करून 4 मालक जसं सांगेल तसं तर या ठिकाणी काम करत आहे, परंतु या ठिकाणी मालक तसं सांगेल तसं न काम करणारे काय गाढवं या ठिकाणी आहेत। त्या गाढवांना या ठिकाणी शुद्धीवर आणण्यासाठी मालक सांगतात तसं ऐकत नाही ते, म्हणून या ठिकाणी शुद्धीवर आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष असेल, आम्ही सर्वांनी, आम्ही नगरसेवकांनी, गणेश पुजारी, आमचे आडमताई, ज्योती बामगुंडे, आम्ही सोलापूर शहराचा जनतेचा आवाज म्हणून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी गाढव आणून या ठिकाणी अर्थसंकल्पाची सभा घ्या तुम्ही म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना जागेवर आणण्यासाठी आम्ही हे गाढव आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। तिथं नगरसेवकांनी आमच्या गाढव आणलेले आहेत, हे आम्ही या ठिकाणी पाठवलेलं आहे। शहराचा विकासाला अलिप्त ठेवणारे, शहराच्या म्हणजे शहराला विकासापासून विटीत धरणारे असे हे आम्ही या ठिकाणी लिहून आणलेले आहेत। गाढव कोणाचे प्रतीक आहे? हे गाढव म्हणताना ही सत्तेमध्ये बसलेली गाढव आहे ती ना, ह्या गाढवांना म्हणजे ओरिजिनल गाढव आणलेत आम्ही दाखवायला। ह्या गाढवांना अक्कल नाही म्हणून या गाढवांना आम्ही इथं या ठिकाणी महापालिकेत आणलेलं आहे।